ओम नमो नर्मदाये. अध्याय 142. भाग 2. यामध्ये श्रीकृष्ण माता रुक्मिणीचे हरण करून निघालेले आहे. ते पुढे गेल्यानंतर महाबलवान बलभद्र म्हणजे दाऊ याने दानवांना मारलेले आहे आणि पुढे श्रीकृष्ण माता रुक्मिणीला घेऊन निघून गेलेले आहे. श्रीकृष्ण विंध्याचल पार करून श्री नर्मदा तटावर मार्गाने त्वरित त्या युद्धातून बाहेर पडून श्रीकृष्ण सुद्धा रुक्मिणीसह पुढे निघून गेले. त्यावेळी जात असताना ते श्रीकृष्ण विंध्याचल पार करून श्री नर्मदा तटावर पुन्हा येऊन पोहोचले, जिथे पूर्वी ते सिद्ध झाले होते. त्या तीर्थाच्या प्रभावाने ते अजय झाले. या कारणास्तव याला योधनीपूर संबोधतात. दानवेंद्र रुक्मा सुद्धा अति उत्तम स्नानावर पोहोचला. त्याने क्रोधित होऊन श्रीकृष्णाला सांगितले, थांब, पुढे येऊ नकोस. आज तीक्ष्ण बाणाने मी तुला यमसंधनी पोचवीन. अशा प्रकारे ते वीर परस्पर गर्जना करत होते. त्या दोघांचे युद्ध तारकासूर व स्वामी कार्तिकेय समान होते. रक्माने श्रीकृष्णावर अनेक बाण सोडले. केशी असुराला मारणारा श्रीकृष्ण त्यांच्या बाणाची पर्वा न करता स्वतः त्यावर शांत राहिले. त्यानंतर अतिशय क्रोधाने रक्माने उत्तम धनुष्य उचलून अतिशय तीक्ष्ण बाणाने त्यावेळी श्रीकृष्णाचे वक्षस्थल विद्ध केले. तेव्हा श्री विष्णूंनी स्वतः महाक्रोधाने रुक्मावर प्रहार करण्यासाठी सुदर्शन चक्र घेतले, पण तत्क्षणी रुक्मिणीने त्याला अडविले. हे देवेश चतुर्भुज जनार्दन, तो आपणास ओळखत नाही. आपण माझ्यावर दया करून याला निज रूप दाखवा. रुक्मिणीने असे सांगितल्यावर भगवान विष्णूने स्वरूपाचे दर्शन दिले, जे पाहून देवसुद्धा आकाशात स्थित होऊन स्तुती करू लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यावेळी श्री विष्णूने रक्माला दिव्य नेत्र दिले. रुक्माने विनवले, भगवान श्रीकृष्ण, पापनिष्ठा व मंद भाग्यामुळे मी आपले वक्षस्थळ बाणाने विद्ध केले. ते सर्व आपण क्षमा करण्यास योग्य आहात. हे देव, राजा जनकाने जसे स्वतः जानकीला दिले, तसे हे देवेश श्री केशव मी स्वतः रुक्मिणीला देतो. शास्त्रानियमानुसार कर्म करून न्यायपूर्वक आपण हिच्याशी विवाह करा. रुक्माचे वचन ऐकून जगद्गुरू प्रसन्न झाले. देवगणांचे स्वामी श्रीकृष्णाने राजा भीष्मकाचा पुत्र रुक्माला म्हटले, तू स्वनगरीत जा, घाबरू नकोस, सुखाना राज्य कर. श्रीकृष्णाचे वचन ऐकून दानवश्रेष्ठ रुक्म जगद्गुरू श्रीकृष्णाला नमस्कार करून पित्याच्या घरी परतला. रुक्म निघून गेल्यावर श्रीकृष्णाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलुह, क्रतू तसेच महाभाग, वशिष्ठ या सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे सप्त मानस उत्पत्तीवाले आहेत. पुराणात हे सप्त ब्राह्मण सुनिश्चित आहे. हे सर्व क्षमाशील, पुत्र पौत्रादी संपन्न महर्षी, सत्यवान, बुद्धिवान ब्रह्मपुत्र आहेत. ते तप तसेच स्वाध्यायात तत्पर, जप होम परायण, जितेंद्रिय होऊन श्री नर्मदा किनाऱ्यावर निवास करतात. हे राजेंद्र, भगवान श्रीकृष्णाने या सर्व ब्राह्मणांना सादर आमंत्रित केले. त्यानंतर शास्त्रानुसार ब्रह्मोक्त विधीने श्राद्धाचे अनुष्ठान करून श्रीकृष्णाने त्या सप्तश्रेष्ठ ब्रह्मर्षीचे पूजन केले. तिथे श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणांना 12 गावे देऊन सांगितले, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत पृथ्वी आहे. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत मी हे दिलेले दान दिले आहे. याचा कोणी विरोधी नाही. माझ्याकडून दिलेल्या दानाचे जे राज्य पालन करतील ते पापरहित होतील. मी त्यांचे कल्याण करीन. मी त्यांना उत्तम गती देईन. मी दिलेल्या दानाचे पालन करणारे जोपर्यंत त्रैलोक्यात पंचभूते आहेत तोपर्यंत स्वर्गात आनंदात राहतील. जो मूर्ख पृथ्वीवर दिलेल्या दानाचा भंग करेल तो प्रलयापर्यंत नरकात निवास करेल. स्वतः आनंदात अथवा दुसऱ्यांनी दिलेल्या भूमीचे पालन करावे. जेव्हा ज्याच्या अधिकारात भूमी असते तेव्हा त्याला त्याचे फळ मिळते. स्वतः अथवा परक्याने दिलेली भूमी जो हरण करतो तो विष्ठेतील कुर्मी होऊन पितृगणांसह बुडतो. ज्याने कोणाची भूमी अन्यायाने हरण केली अथवा अन्यायाने कोणाकडून हरण केली तर हरण करणारा आणि
हरण करवणारा दोघेतील विष्ठेतील कुर्मी होतात. भूमी दान करणारा 60,000 वर्ष स्वर्गात निवास करतो, पण ती भूमी बळकवणारा अथवा त्यास साथ देणारा तितके वर्ष नरकात निवास करतो. राजाने धर्म, अर्थ व कीर्तीसाठी पूर्वी दिलेले दान निर्माल्या समान आहे. कोणता ते साधू ते ग्रहण करेल सांग. पांडुपुत्र, अशा प्रकारे श्रीकृष्णाने न्यायपूर्वक त्या ब्राह्मणांचे पूजन करून विधीपूर्वक रुक्मिणीशी विवाह केला. गदाधारी श्री बलभद्र म्हणजे दाऊ, श्रीकृष्णाचे मोठे बंधू, सर्व दानव श्रेष्ठींना जिंकून आले. ते उत्तम कार्य करून स्वस्थानी पोहोचले. श्रीकृष्ण व बलभद्र हे दोघेही द्वारकापुरी गेले. सर्वांचे दुःख विनाशक श्रीकृष्ण जाताना पाहून सत्यवान शिवाय स्तुती करणारे ब्राह्मणसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले. त्या दोघांनी रथमार्गाने येणाऱ्या ब्राह्मणांना पाहिले आणि क्षणभर तिथे थांबून श्रीकृष्णाने विचारपूस केली. हे श्रेष्ठ ब्राह्मण, तुमच्या येण्याचे कारण काय? सर्व काही सांगा. ब्राह्मण, तुम्ही तुमचे कार्य करत आहात, माझे कार्य अजूनही बाकी आहे. भगवान श्रीकृष्णाचे वचन ऐकून मुनिवर्य म्हणाले, करोडो कल्पापासून आपण सत्य स्वरूपात मननाचाच विषय आहात. म्हणजे ब्रह्म्याच्या एक दिवसाला कल्प म्हणतात. 1000 वेळा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी 4ही युगे संपल्यावर त्या काळाला ब्रह्माचा 1 दिवस अथवा 1 कल्प असे म्हणतात. आपण मानवाला प्राप्त होणे दुरुपास्तच असते, तेव्हा प्राप्त झाल्यावर आम्हाला सोडून का जाता? ब्राह्मणाचे वचन ऐकून भगवान बदले. मथुरा द्वारका अन योधनीपुरात मी त्रिकाळ उपस्थित राहीन. हे वारंवार सत्यच सांगतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण वचन ऐकल्यावर ब्राह्मण योधनीपुरात आले. भगवान 3 भागात अवतीर्ण होऊन मथुरेत प्रगटले. मी हे सर्व तीर्थाच्या उत्पत्तीचे कारण सांगितले. हे सर्व भूत, भविष्य व वर्तमानाची कथा जी ऐकून मनुष्य सर्व पापातून निसंशय मुक्त होतो. त्या तीर्थात स्नान करून बलभद्र व श्रीकृष्णाचे पूजन करून केल्यास त्रिगुणात्मक जगद्वाता पूजित होतात. जो उपवास करून परिक्रमा करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. या कार्याबद्दल तिथे विचारणा नको. त्या तीर्थातील वृक्षाचेही जे पुरुष दर्शन घेतील ते भ्रूणहत्ये समान पापातून मुक्त होतात. जे प्रातःकाळी उठून बलराम आणि श्रीकृष्णाचे दर्शन घेतात ते देवादिदेव चक्रधारी विष्णू समान होतात. पूजनीय नमस्कारास योग्य देव जगन्नाथ श्री नारायण हरीला जे नमस्कार करतात त्यांचा जन्म उत्तम आहे. राजा, त्या तीर्थात जे स्नान, दान, देवार्चन होते ते सर्व अक्षय होते असे श्री शिवशंकराने सांगितलेले आहे. अग्नीत प्रवेश करून मृत्यू पावलेल्याचे जे फल असते ते पूर्णतया मी कथन करतो, तुम्ही श्रवण करा. सूर्यासमान वर्णाच्या घंटी मालांनी युक्त विमानाने स्वच्छेनुसार सहर्ष अग्निलोकात ते निवास करतात व संपन्न होतात. योधनीपुराच्या मध्य जलात मृत्यू पावणारे प्रलयापर्यंत वरुण लोकात निवास करतात. राजन, त्या तीर्थात अनशन व्रताने मृत्यू पावणाऱ्यांची गती निसंदेह निवृत्तीरहित होते. त्या तीर्थात शास्त्रनियमानुसार उत्तम कपिला गाय दान करणाऱ्याचे फलाईक. सर्व मनोरथ पूर्ण झाल्यावर त्या गायीच्या व तिच्या वासराच्याही शरीरात जितके रोमछिद्र असतात तितके वर्ष तो स्वर्गात पूजित होतो आणि गायीच्या शरीरात जितके रोमछिद्र असतात तितके वर्ष स्वर्गवैभवानंतर इहलोकात गायींनी संपन्न कुळात जन्म घेतो. त्या तीर्थात चांदी सोने दान केल्यावर तो सुवर्ण विमानाने विष्णुलोकात पूजनीय होतो. त्या तीर्थात जो पादत्रेने वस्त्र देतो त्या दानाच्या प्रभावाने तो इच्छित स्वर्ग प्राप्त करतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाच्या पठणाचे फल त्या तीर्थात गायत्री जपाच्या फलाने मिळते. प्रयाग व गयेत जे पुण्य असते, त्रिपुष्कर व कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाला तसेच सोमनाथाच्या यात्रेत चंद्रग्रहणाला शुभ कर्माने जे पुण्यफल असते ते सर्व फल त्या तीर्थात निसंशय केवळ स्नानाने मिळते. द्वादशीला स्नान केल्यावर भगवान श्रीविष्णूला प्रणाम करून पितृगणाचा उद्धार करणाऱ्या जन्माचे फल प्राप्त होते.
संक्रांत व्यतिपात विशेषतः द्वादशीला एका योग्य ब्राह्मणाला भोजन दिल्यास करोड भोजनाचे फल प्राप्त होते. हे पांडुपुत्र, पृथ्वीवर समुद्रापर्यंत जितकी तीर्थ आहे ना, ती सर्व द्वादशीला तिथे असतात. सर्व दान, यज्ञ, होम, बलिदान, क्रिया आदी नष्ट होतात, परंतु त्या तीर्थात केलेले कर्म नष्ट होत नाही. हे राजा, भूत भविष्य काळातील उत्तम तीर्थ महिमा मी पूर्णतया विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितला. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रुक्मिणी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 142वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.